नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि मुंबईमध्ये स्वतःचं घर असावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे मुंबईचे रेट तर गगनाला भिडलेले आहेत. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मुंबईपासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती अशी एक सोसायटी की ज्याच्यामध्ये जवळजवळ 350-400 फॅमिली राहत आहेत. आणि ही जी सोसायटी आहे ना, ही मुंबईपासून ना फक्त तासाभराच्या अंतरावरती आहे. रेल्वे स्टेशन पासून फक्त 8 मिनिटावरती आहे. तर आपण या सोसायटी मधले ना 1 BHK, 2 BHK आणि टेरेस फ्लॅट पण बघणार आहोत. ओके, आणि एकदम लाईव्ह अशी ही सोसायटी आहे. मस्तपैकी लहान मुलं खेळतायत, सिनियर सिटीजन तिकडे गप्पा मारतायत आणि सगळ्या अम्युनिटीज पण आहेत. म्हणजे तुम्ही स्विमिंग पूल म्हणा तर ते आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे ते आहे, लॉन आहे तर ते आहे, त्यानंतर मग बँक्वेट हॉल आहे तर ते पण आहे. तर ते सगळं आपण बघूया आता. पण याच्या आधी ना आपण ना जे फ्लॅट्स आहेत तर ते बघूया. पण तुम्हाला माहिती आहे याची जी प्राइस 14 lakhs प्लस टॅक्सेस, या रेट मध्ये तुम्हाला सध्या 1 BHK मुंबईच्या जवळ मिळणं मुश्किल आहे. आणि ते सुद्धा अशा ठिकाणी जिथून तुम्हाला छान ट्रेनची कनेक्टिव्हिटी आहे मुंबईमध्ये येण्यासाठी. चला आता आपण ही जी सोसायटी आहे आणि याच्यामधले 1 BHK, 2 BHK आणि अम्युनिटीज बघूया. सो बघा, आता आपण आलो ते या कॉम्प्लेक्स मध्ये आणि जसं तुम्हाला म्हटलं ऑलरेडी 350 फॅमिली राहत आहेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी लहान मुलं खेळत आहेत आणि प्रत्येक बिल्डिंगच्या आजूबाजूला ना इथे छान असा चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे आणि इकडे गझिबो पण आहे बघा. आता आपण एक 1 BHK बघूया. आता आपण बघणार आहोत तो हा 1 BHK सॅम्पल फ्लॅट. तर बघू शकता असं छानपैकी लिव्हिंग एरिया आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं की बघा इथे छान अशी बाल्कनी पण आहे हॉलला. आणि हा असा लिव्हिंग एरिया तुमचा नंतर जेव्हा तुमचा रेडी होईल ओके तेव्हा असा काहीसा तुमचा हॉल दिसणार आहे. जेव्हा तुम्ही एंटर कराल तेव्हा बघा इथे तुमचं मस्तपैकी असं छान किचन. ओके, आणि किचनच्या बाजूलाच इथे वॉशरूम आणि टॉयलेट बघा. आणि त्याच्याशिवाय बघा इथे हा छानपैकी मस्तपैकी डेव्हलप बेडरूम. तर बेड ठेवायला पण इनफ जागा आहे. तुम्ही ते वॉर्डरोब पण करू शकता. इथे तुमचं टीव्ही नीट पण येईल. ओके, सो ओव्हरऑल असा हा सॅम्पल फ्लॅट आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे आता 1 BHK आणि 2 BHK पण अवेलेबल आहेत. तुमच्यावरती आहे की 1 BHK घ्यायचं आहे की 2 BHK घ्यायचं आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला म्हटलं तसं इथे बजेट फ्लॅट पण आहे. त्याच्याशिवाय इथे मस्त छान असं टेरेस फ्लॅट पण आहे. टेरेस आता माझ्या डाव्या हाताला आहे. इकडे तर टेरेसला जाऊच, पण त्याच्यात हा हॉल बघून घ्या. मस्तपैकी अशी छान अशी बाल्कनी आणि असा व्ह्यू. आणि बघा हॉल पण बघा मस्तपैकी स्पेशियस आहे. आणि किचन पण, किचनला पण छान बाल्कनी दिलेली आहे. इथे वॉशरूम, टॉयलेट आणि इकडे तुमचा बेडरूम. सो हा जरा स्पेशियस फ्लॅट आहे. ओके, सो बेडरूम पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मोठा आहे आणि छान बाल्कनी पण आहे. हॉल तर बघितलात तुम्ही, मस्तपैकी आंब्याला मोहर आलाय. आणि जसं तुम्हाला म्हटलं इकडे बघा हा असा छान टेरेस, मला मोठा टेरेस आहे. आणि इथे तुम्हाला अम्युनिटीज पण दिसतील. तर बघा स्विमिंग पूल पण दिसतोय आणि इथे आपली अशी सोसायटी आहे. सो कोणाकोणाला टेरेस फ्लॅट हवाय कमेंट करून नक्की सांगा. इथे अजून एक टेरेस फ्लॅट बघायला आलो आपण. छान असा हॉल आहे. इथून तुम्हाला म्हटलं तसं हे बघा छान लहान मुलं खेळत आहेत आणि पूर्ण सोसायटी आहे. आणि त्याच्याशिवाय बघा ते वॉशरूम, इथे किचन आणि इथे बेडरूम. आणि बघा हे बघा याला पण असा छान टेरेस फ्लॅट आहे. सो इथून असं छान सोसायटीचा व्ह्यू आहे सगळा. आणि इथे लांबपर्यंत तुम्हाला मस्तपैकी नारळाची झाडं आणि छान जंगल दिसत आहे बघा. सो कसा वाटला आपला हा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये जवळजवळ 350 फॅमिलीज आता ऍट प्रेझेंट राहत आहेत. आणि याच्या ज्या नवीन फेज आहेत तर ती आता लॉन्च झालेली आहे. तर नवीन फेज मध्ये पण तुम्हाला 1 BHK, 2 BHK आणि प्लस टेरेस फ्लॅट पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं आपला हा पूर्णच्या पूर्ण प्रोजेक्ट, पूर्णची पूर्ण सोसायटी आता पूर्णत्वाला येत आहे. म्हणजे काय तर बघा सगळ्या ज्या अम्युनिटीज आहेत तर त्या छानपैकी डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये लॉन म्हणा, गझिबो म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, बँक्वेट हॉल म्हणा. सो त्या तुम्ही इथं बघतातच आहेत. स्टेशन पासून 8 मिनिटावरती म्हणजे वॉकेबल डिस्टन्सवरती असणारा आपला हा प्रोजेक्ट आहे. आणि मुंबईपासून तासाभराच्या अंतरावरती. इथे आपल्याबरोबर डेव्हलपर प्रकाश जाधव सर आहेत. सो प्रकाश जाधव सर, जर कोणाला आता इथे बुकिंग करायची असेल तर बुकिंग अमाऊंट काय आहे सर? फक्त बुकिंग अमाऊंट फक्त 11,000 रुपये बुकिंग ओके, अमाऊंट 11,000 रुपयामध्ये आपला फ्लॅट बुक होणार. ओके. ओके, आणि जर समजा आता पेमेंट करायचं हा. ओके तर पेमेंट टर्म कशा आहेत? पेमेंट टर्म आपल्याकडे बुकिंग अमाऊंट 11,000 दिल्यानंतर पहिला त्याच्यामध्ये लोन सँक्शन आपण अप्लाय करतो. तर त्याच्यामध्ये 5% डाऊन पेमेंट. ओके, त्याच्यामध्ये ऑल नॅशनल बँक आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये SBI, HDFC, बँक ऑफ बडोदा, प्रायव्हेट बँक, येस बँक असू दे, एक्सिस बँक असू दे, आपल्या ऑल नॅशनल बँक आपल्याला लोन फंडिंग करतात आहे.
आणि इथे जे क्लायंट येतात त्यांच्या जे एक फर्स्ट होम हा. आणि एक विकेंड साठी म्हणजे जे आपले एक ओपन फेस गार्डन गजबो चिल्ड्रन येस सगळे अम्युनिटीज आहेत. अम्युनिटीज ऑल स्विमिंग पूल पण आपला रेडी होतोय क्लब हाऊस पण आता रेडी झालाय त्याच्यामध्ये बँक्वेट हॉल एसी जिम मेडिटेशन रूम आहे लायब्ररी आहे सगळ्या गोष्टी आपण येस इथेच देतोय कारण हा प्रोजेक्ट आहे ग्रीन ऑर्चिड प्रोजेक्ट याच्यामध्ये बघा फेज 1 ऑलरेडी कम्प्लीट Complete. सोल्ड आउट होती, फेज 2 कम्प्लीट सोल्ड आउट होती, ओके आता ही लास्ट फेज होती फेज 3 लास्ट तर ती पण आता बनून रेडी झालेली आहे. त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे या प्रोजेक्टचा तर ते आता रेडी होत आहे. तर आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे तर आपला हा शेलू मध्ये प्रोजेक्ट आहे. येस ओके आता सगळ्यांना बदलापूर माहिती आहे वांगडी माहिती आहे तर नक्की शेलू आहे कुठे? शेलू हा एक बाय माथेरान एक हा. हिल स्टेशन आहे हा. हिल स्टेशनच्या खालच्या जे आपण एक नेरळच्या अगोदरचं स्टेशन आहे शेलू आहे शेलू आहे. शेलू हे आता जस्ट मतलब डेव्हलप व्हायला चालू आहे आणि जिथे आपण डेव्हलपमेंट व्हायला चालू होते तिथे इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला इन फ्युचर त्याचा बेनिफिट चांगला भेटेल. येस सो आता या शेलूला समजा लोकांना इथे राहून जर अपडाऊन करायचं असेल हा. तर ट्रेनची कनेक्टिव्हिटी कशी ट्रेनची कनेक्टिव्हिटी आपल्याला इथून फक्त वॉकेबल ह्या प्रोजेक्ट पासून एक शेलू हे रेल्वे स्टेशन आहे आहे? सेंट्रल लाईनचं हा. तिथून फक्त एक 8 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये रिक्षाची आपल्या गरज लागणारच नाही प्लस आपल्याला इन फ्युचर आपल्याला आपली जी कर्जत आणि पनवेल लोकल ट्रेन हा. याचं पण मार्च 2026 मध्ये काम कम्प्लीट होते ती पण चालू होते म्हणजे आपण नवी मुंबईला प्लस इव्हन JNPT बडोदा रोड कनेक्टिव्हिटी प्लस बदलापूर पासून एक पनवेल हायवे पण निघालेला आहे त्याचं पण म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टला आपण 25 ते 30 मिनिटांमध्ये बाय रोड बाय ट्रेन पोहोचू शकतो. ओके सो ओव्हरऑल तुम्हाला आता आयडिया आली असेल आपला हा प्रोजेक्ट फेज 1 फेज 2 ऑलरेडी कम्प्लीट सोल्ड आउट आहे. फेज 3 मध्ये आता फ्लॅट्स ओपन झालेले आहेत. ओके ऑलमोस्ट रेडी आहेत फ्लॅट एक 2-3 महिन्यामध्ये ओसी येऊन जाईल पण जर तुम्हाला ऑलरेडी ओसी रिसिव्ह फ्लॅट हवे असतील तर ते पण आपल्या फेज 2 मध्ये काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत. Yes. तर त्याच्यामध्ये 1 BHK पण आहे टेरेस फ्लॅट पण आहेत 2 BHK पण आहेत ना 2 BHK पण आहे. ओके आणि त्याच्याशिवाय आपली जी नवीन फेज आता लॉन्च होते तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला 1 BHK 2 BHK मिळून जातील. सो मुंबईच्या जवळ तासाभराच्या अंतरावरती इथे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. अशा ठिकाणी जर तुम्हाला बजेटमध्ये फ्लॅट हवा असेल 14 लाख प्लस टॅक्सेस विथ प्रॉपर कॉम्प्लेक्स आणि मस्तपैकी शॉप्स पण आहेत तुम्ही बघू शकता इथे छान शॉप्स आहेत म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्सच्या बाहेर जायची गरज पण नाही शॉपिंगसाठी तर तिथे तुम्ही शॉपिंग पण करू शकता आणि त्याच्याशिवाय इथे छान अशा अम्युनिटीज पण आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर इकडे छान राहू शकता. मुलांसाठी शाळा पण बाजूलाच आहे. बाजूलाच आहे ओके आणि शाळा जवळ आहे सिनियर सिटीजन साठी मस्तपैकी एरिया आहे. तर ओव्हरऑल एक कम्प्लीट प्रोजेक्ट आहे. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा आणि प्रकाश जाधव सरांना नक्की एकदा भेटायला या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.